आणि तर असं असं चढायचं जशी मी चढते. नक्कीच पाय कधीच दुखणार नाहीत चढून गेलं तरी. तोल गेला आणि तुम्ही पडला मग. हाय फ्रेंड्स, तर आज मी चालली आहे बाहेर सकाळीच. तर फिरायला चालली आहे, म्हणजे मुळगावला चालली आहे. खंडोबाचं मंदिर आहे मुळगावला आणि खूप छान मंदिर आहे. तर चला बघूया. तर आम्ही पोहोचलोय आता मंदिरापाशी आणि वरती जाणार आहे. तर इथून जायला रोड आहे, हे मंदिर आहे पायथ्याचं. तर तिथं आम्ही आता पाया पडायला चाललोय. चढायला लागतं, जेजुरी सारखंच आहे.
पण असंच चालायचं चढताना, असं असं पायाला गोळे वगैरे येत नाहीत. तुम्हाला हसायला येत असेल मी अशी का चढती, पण असंच नेहमी चढायचं. नक्की ट्राय करा, कुठं पण गेलात ना चढायच्या ठिकाणी तर असं असं चढायचं जशी मी चढते. नक्कीच पाय कधीच दुखणार नाहीत चढून गेलं तरी. आता आम्ही पोहोचलोय, पूर्ण दम लागून लागून चढून बसत उठत आलोय. मंदिर जवळच आहे, आता पोहोचतोय. लागलं मुरळीला त्या माझ्या लागलो भाग्याला. येतो भक्ताला ताराया ताराया. ते झालं आता आमचं दर्शन वगैरे आणि आम्ही थोडा वेळ बसलो इकडे. तर 10-15 मिनटं बसूया आणि मग निघूयात. हे उतरताना बसायचं नाही, उठा. हा आम्ही येतोय, तुम्ही उठा. चढताना कसं हे करता आम्हाला, उठा 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 लवकर. आली जवळच, अजून किती जवळ येऊ. तोल गेला आणि तुम्ही पडला मग. तर आम्ही आलोय वरतून दर्शन करून, पायऱ्या उतरलो आणि इथून जाणारे आता मुळगावचा स्पेशल वडापाव खायला. कारण मुळगावला इकडे स्पेशल वडापाव भेटतो. 7 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आम्ही दरवेळेस आलो ना मुळगावला तर वडापाव खाल्ल्याशिवाय तर जातच नाही. आणि मुळगावला यायचं म्हणजे वडापाव खाल्लाच पाहिजे. तर चला जाऊया वडापाव खायला. तर आता आम्ही घरी आलोय आणि मस्त नाश्ता वगैरे केला आणि झालं आमचं देवदर्शन वगैरे व्यवस्थित. तर 11 वाजेपर्यंत आम्ही घरी आलोय. असेच ब्लॉग आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा.